म्हणजे एका ड्रेसचं माप घेतात. पहिलं ड्रेसचं माप काढावं लागतं. माप कशी काढावं लागतात? पहिलं टॉपची उंची किती आहे? 32. लांब घ्यायचं तर लांब घेऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर घ्यायचं शोल्डर. ठीक आहे. शोल्डर किती याचा? 14चा आहे. किती आहे? कॉलरसाठी पण आपल्या शोल्डर तेवढंच लागेल. उंची किती आहे सर त्याची? 32. शोल्डर 14. त्याच्यानंतर चेस्टचं माप घेताना हे मोजून घ्यायचं. इथे किती येत आहे? 16. म्हणजे किती आहे? अर्ध 16चे अर्धे 8. कमरचं माप मोजून घ्यायचं. किती आहे कमरचं माप? 14. म्हणजे किती येते? 7. सीटचं माप तेच. जी छातीचं माप आहे तेच माप असेल सीटचं येईल. कारण सध्या इथे सीटचं माप जास्त आहे. काय बरं जास्त आहे? तर हा ड्रेस रेडीमेड आहे म्हणून. हे बघा एवढं सीटचं माप राहत नाही. 40. इथून हा आहे घेर. हा काय घेर? तर आपल्याला घेर पण एवढा लागत नाही. किती आहे? 3.5. आणि दंडगेर किती आहे? 5.5. हे झाले ड्रेसचे आपले माप. टॉप घ्यायचा आहे. काय घ्यायचं? टॉप घ्यायचा आहे. टॉप घेताना सर कॉलर वाला सिखा रहे. कॉलरला टॉप घेताना काय करायचं आहे? आधी टॉपची घडी काय केली आपण? घडी केली. घडी केल्याच्या नंतर छातीचं माप आहे 8. बरोबर आहे? 8, 9, 10, 11. इथे लागेल आपल्याला 11चं माप. म्हणजे काय जेवढं लागते तेवढंच घ्यायचं. जास्त काही कापड वेस्ट करायचं नाही. बरोबर आहे ना? मग काय केलं आपण? हे 11ची घडी घेतली. जास्त जर कोण लागत असेल घेर तर जास्त पण घेऊ शकता. ज्याचं काप आहे त्याला विचारून घ्यायचं घेर किती लागते. बरोबर आहे? अशी घडी घेते नाही खाली असा हात लावायचा. कारण कसं आहे कधी कधी खालचा भाग अर्धा इंच कमी जास्त होते. अशी घडी करून व्यवस्थित ठेवून काय करायचं? असं नख मारून घ्यायचं. नख मारल्याच्या नंतर झाली घडी झाली. आता काय करायचं आपल्याला? इथे संपूर्ण कॉलरचं माप टाकायचं. कॉलरचं माप टाकते काय करायचं? पहिलं प्रथम 3 इंच. किती माप टाकलं होतं आपण? अल्टरनेट कॉलर. अल्टरनेट कॉलर. किती इंच माप घेतलं? 3. 3 इंच माप घेतल्यानंतर आर्म होल ज्याला आपण मोंडाखोलीची रेषा म्हणतो. किती इंच टाकली मी? 6 वर. आता मी 3 इंचच्या खाली सगळे माप टाकणार आहे. 6 इंचावर आर्म होलचं माप टाकलं. त्याच्यानंतर कमर उंचीचं माप टाकायचं आपल्याला 14. कटचं माप आहे 19. किती उंच आहे त्यामुळे तिला किती लागेल? थोडी उंचच कट लागेल. नाहीतर जर 18 घेतले तिचे इथं कट येईल. इथं कट व्यवस्थित दिसणार नाही. मग त्याची खालीच पाहिजे. ठीक आहे. ड्रेसची लांबी आता याची किती आहे? 32. 32 आहे ना का? किती आहे? 32. 32 मध्ये 2 इंच. बरोबर आहे? ही सरळ रेषा ओढली. ही सरळ रेषा ओढली. ही सरळ रेषा ओढली. आणि ही पण सरळ रेषा ओढली. ती सरळ रेषा ओढल्याच्या नंतर इथे टाकायचं शोल्डर जे आहे वरती टाकायचं 3 इंचाचं माप होतं. किती टाकलं? 3 इंच. हा 3-3चा काय केला? इथे आपण चौकट तयार केला. या 3-3च्या मधामध्ये पुन्हा एक माप टाकायचं 1.5 इंचाचं. आणि सेंटरला पण पुन्हा एक रेषा ओढून घ्यायची. ओढलेली आहे. ओढल्याच्या नंतर शोल्डर किती येतात? बाई घेतात 7. किती घेतलं हिचं? शोल्डर 7 इंच. छातीचं माप 8 आहे. तिचं 8 नाही. ब्लाउजचं किती होतं? 7.5 होतं ना? 7.5 प्लस 1.5 इंच किती होते? 9. मग इथे 9 इंचचं माप टाकून द्या. किती इंच टाका? 9. इथून तिरकस रेषा घ्यायची आणि हा एकच आकार करायचा. बरोबर आहे? इथं 9 आलं तर मग इथे किती? 8. 8. 1 इंच कमी. मग इथे किती यायला पाहिजे आपलं माप? 10 नाही. अर्धा इंच जास्त. सीट मध्ये अर्धा इंच जास्त. छातीपेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचं. म्हणजे किती? 9.5. आणि याच्यापेक्षा 1 इंच हे जास्त. म्हणजे किती इंच? किती? 10.5. आणि इथून काय करायचं आहे? रेषा जोडल्याच्या नंतर इथून 1 इंच 10 द्यायचं असं उत्तर. बरोबर आहे?
हा झाला तुमचा टॉप तयार. काय तयार झाला हवाला? सर वो आपने 3 क्यों लिया ऊपर? ओ कलर सबके लिए कंपलसरी है? कंपल्सरी झालं. आणि लक्षात या प्रकारे हाल्टर नेक कॉलरची कटिंग या प्रकारे केल्या जाते. त्याच्यानंतर ज्युपिटरची कटिंग मी कापून दाखवतो लगेच. कापायचं कसं द्या तुमच्याला साधं सर करा. सर 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 हे जर समजा हे आठ घेतले याला ना म्हणजे मला. कापताना तुमच्या काय? नाही मोठा किती टाकावं लागेल? पूर्ण 7 इंच. मोठा 7 इंचाचाच येतो का मग? कापायचं नव्हतं शिवायला चाललं कापायची होती असंच होती. कॉलर मी शिवून दाखवतो, बाकी तिला इथे शिवून दाखवतो. इथं जाऊन घरी नाही घरी काय आम्हाला पण समजलं पाहिजे ना. इथे काय केलं आपण टक्स मारला. टक्स मारल्याच्या नंतर ही वरची बाजू आहे, ही बाजू कुठची आहे? मागची बाजू. कॉलर शेअरसाठी 3 कापून टाकायचं का सर ते? मागचे कापून टाकायचं उसे पीछे की काटना है क्या? 3 इंच की 3 इंच. त्याच्यानंतर इथे मारायचं आपल्याला कमर फक्त सीटला. कमरला मला तुम्ही इथेच कट करा म्हणून एकच ठिकाणी मारायचं. सीटच्या ठिकाणी काय मारायची? कट मारायचं. इथे काय करायचं खाली सर कट म्हणून इथे पण टक्स मारायचा आहे. म्हणजे इथे एवढी तुमची हे आली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यात काढते बाह्या. यात काय करायचं आपल्याला? छोट्याच पाहिजे ना का लांब पाहिजे तुला? छोटे चांगले वाटतात. कारण छान कॉलर टाका सर बाई काही हा, तुम्ही. छोटे चांगले वाटतात शॉर्टमध्ये. वेगळी बाई टाका सर चांगली. ते हे टाकू पॅच असं. कोणती टाकायची का सांग चांगली टाक. पण इथं पण आहे. नाही मुलींना शर्टाचं कापडासारखंच आहे ना ते हे? शर्टातच आहे ना खाली. हा माणसं शिवतात ते शर्ट. तेच कलर. काय मटेरियल लागेल? डार्क पिंक त्याच्यात कमीच टाका म्हणजे लांब बाया वगैरे सगळं तुम्ही लांब बाह्या होता आराम होतो. 2 मीटर मध्ये. हम्म. आणि पॅन्टला पॅन्टला सिंपल पॅन्टला 2 मीटर आणला तरी सिंपल पॅन्ट जास्त होते, थोडं 2.5 मीटर आणलं आणला तरी तरी चालते होते. बाई. पॅन्टला टेन्शन नाही. पॅन्ट 5 मीटर जरी आणलं तरी ते रुपये पॅन्ट ते कमीच आहे पण उलट कमी नाही पाहिजे, जास्त पाहिजे. साधा टॉप जर तुम्हाला काय आकाच काच तिथे थांबा सर थांबा थांबा. परत एक किती सर? काय करावं लागते? पहिले 6 इंच मिनिमम. किती घ्यायचं आहे? 6 इंचानंतर 14, 14 नंतर 19 नंतर लांबी किती आहे? 32 + 2 इंच म्हणजे किती ते 34. इथून काय करायचं आपल्याला? सर आपने जो कट की लंबाई ली हुई है 19 सबके लिए सेम है क्या? 18. 18 है क्या? 19 ज्यादा अगर स्टैंड है हाँ हाँ तो लंबाई है 19 ज्यादा हाँ, है. height. क्योंकि हाइट की वजह से कमर का यांना जो आठवं length लागेल खूप मग बनते. सर? यांना 18 लागते. यांना तुम्हाला 19 लागेल. यांना 18 घेतले ते चालते, त्याचा काही फरक पडत नाही. पण कोणाकोणाला कसं हाइट ज्यादा है तो किती 19 नाही है. आवडत. कारण थोडीशी खालीच पाहिजे. मग माग पुढे होते ते जास्त. हाँ ये कमर नहीं दिखने को होना थोड़ा हाँ. नीचे. हा. त्याच्यानंतर काय करायचं आता? शोल्डर घ्यायचं 5.5 किंवा 6 घ्या. कंपल्सरी. ड्रेसमध्ये शोल्डर किती घ्यायचा? 5.5 6. 6 नंतर घ्यायचं म्हणजे 2.25. हा का दिला? छातीचं माप 8 + 2 इंच. ब्लाऊज सारखंच मग हो. किती ते 8 + 2 इंच 10. 10. म्हणजे कमी जास्त फिटिंगला येऊन जाते. किंवा दीडे घेतलं ते चालते, कारण याच्यामध्ये कुठे काही शिवायचं राहत नाही. दीडे घेतलं चालते. इथे घ्यायचं आहे कमरचं माप 1 इंचानी कमी 9. म्हणजे मी सांगत होता मीडियम प्रॅक्टिकलचं माप. हा इथे येईन किती येईन? आधा इंच ज्यादा 9.5. 9.5. आणि इथं त्याच्यापेक्षा 1 इंचानी ज्यादा 10.5. एवढं लक्षात ठेवा फक्त. 1 इंच कम 1 इंच ज्यादा. हे असं झालं. टाक आता याच्यात कमी घेतली. पुन्हा इथं. 6 शोल्डर 6. 2.25. बरं 2.25 घेतल्याच्या नंतर इथे काय केलं आपण? छातीचं माप + 2 इंच किंवा 1.5 इंच किती आहे? 10. 8 + 2 किती होते? 10. छातीपेक्षा कमरचं माप जे आहे जे 14चं आहे तिथे काय करतं? 1 इंचानी कमी घ्यायचं आहे. म्हणजे आणि 9. 9. आणि जे सीटचं माप आहे
सीटच्या मापामध्ये छातीच्या मापापेक्षा अर्धा इंचाने सीटचं माप जास्त घ्यायचं, कारण हा भाग कोणामध्ये जास्त राहतो, बरोबर ना. आणि इथे थोडीशी सेल पाहिजेच. त्याच्यानंतर जी घेर आहे, घेर सीटच्या मापापेक्षा 1 इंचानी जास्त, बाकी माप अर्धा इंच हाँ, घ्यायचे. एक इंच से बढ़ गए हैं बाकी दूसरा। सर वो जो आपने शोल्डर लिए वो सभी के लिए सच है? सेम, क्योंकि ड्रेस का जो शोल्डर थोड़ा ही बड़ा रहता है, अच्छा ज्यादा ब्लाउज के जैसे कम नहीं रहता, थोड़ा बड़ा चाहिए. 4.5 और मुंडा भी छः डालने का सर? मुंडा भी छे, जितना शोल्डर उतना मुंडा. लहान मुलींना 5 घ्यायचं शोल्डर मग. लहान मुलीचं माप 5 पर्यंत ठीक आहे, कारण माहिती का लहान मुलीचं जर नाही टाकलं तर गळ्यातून जातं ड्रेस, टाकत मग इथं टाकलं जातं. लहान मुली कसं ड्रेस थोडासा सेलच पाहिजे, फिटिंग तुम्हाला जाते, त्यांना फिटिंग जर ड्रेस सुरूच लागते कधी घालते नाही. मग इथे घालते तिथे ना सर मुंडा शोल्डर मुंडा सात चालेल. चालेल. असं आहे पा, असं 6 डबल गळा होतो, 12 होतच ना असं मागून पुढं. मग घुसून जातं. सहाचा हा तुमचा बरोबर आहे, सगळ्यांसाठी 6 कंपल्सरी आहे. हा मुंड्यामध्ये 6 घेतलेलं बरोबर आहे, हे 6 6.5 चालू शकते. 7 नाही, 7 घेतलं तर मग शोल्डर उतरते, जास्त मोठा जर घेतला तर शोल्डर उतरते. 6 साडेसहा. हा झालं. आता आपल्याला याच्यासाठी कापडाचं कापड विचारलं त्याच्यातून जोर जातो. आता गळ्या घेण्यासाठी तर टेन्शन घ्यायचं नाही मला, तसं नाही वापरलेलं कॅनव्हास ते चालते का, जिगरी मैत्रीण होती वापस नाही दिलं तरी चालतं, ते कॉलर देऊ शकतो आपल्याला. थांबा सर थांबा. हे बघा इथे किती घेतलं आपण? 3 3. इथे किती घेतलं होतं आपण? 1.5. मी इथे किती घेतलं होतं? 3. हे जे माप आहे हे माप कंपल्सरी आहे. कसं आहे माप? कंपल्सरी आहे. 3 और उसमें बीच में से 1.5 का 1.5. आता काय करायचं, इथे 7 ते 6.5 सर 6चा खूप मोठा होऊन जातो 6चा. डोक्यात इथे गेलं पाहिजे ना, मग नाही तर मग मागं हुक लावा लागेल, हुकेचं प्रमाण करावं लागेल. नका घ्या पण पुढे. ठीक 6.5 घेतो, ठीक आहे. आणि 1 इंचाची मार्जिन असं करायचं आणि इथून हा करायचा, बरोबर आहे. छान हलटॉन नेक कॉलर तयार तुमचं. बस 5 मिनिटं शिवलं, अर्ध्या तासामध्ये घरी जातं तुम्ही. किती वाजले? पावणे 2. ते 5 मिनिटं शिवणारे आपण अर्ध्या तासात घरी जायचं. इथे काय केलं, टक्स मारला, बाकी काय केलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये दिलं दुसरं पाऊल. हे झालं इकडे. आता कसं, आता काय त्याची घडी करायची, काय करायची, किती इंचाची? 2 इंच. हे बघा किती घेतले इथं? 3. इथे किती घेतले? 3चा काय केलं आपण इथं? इथे किती घेतला? इथं काय केलं? 1.5 बॉक्स. खाली किती घेतलं? 6.5 इथे किती घेतलं? इथे रेषा किती उडली? इथून काय करायची रेषा? तिरकस. इथून काय करायचं? आकार. बरोबर. असा घेता येते या डिझाईनचा, तो जो वाटेल तो आकार घेता येते, बरोबर ना. तुम्हाला काय जो वाटेल तो आकार तुम्ही 6.5 इकडे हे माप 2.5, इकडे 1 इंच, इकडे 1 इंच माप घ्या लागते, झालं. नाहीतर मग जास्त कमी जास्त कापत होते. इथून हा असा असेल. हा 1, ठीक आहे. आणि हा दुसरा, बरोबर ना. कधी कॉलरच्या ड्रेसमध्ये तुम्ही बघितला का, कॉलरच्या याच्यामध्ये डिझाईन? सांगा कोणतं टाकू, कोणतं टाकू?
कॉलेजला एकदम मस्त फिनिशिंग येईल या कपड्यामध्ये. मला याच्यामध्ये एक दुसरी प्रकार सांगतो जे दाखवून यायचा का काय ते ऐकत नाही. उद्या घालून यायचं ग हा टॉप चुकचुक नाही काही सर्व बस नाही ते तिथून द्यायचं हा कापड इथे ठेवायचा याला बरोबर आहे सरळ बाजूला सरळ. हो कापड ठेवल्याच्या नंतर सोपी काय सांगतो मी तुम्हाला हा गळा घ्यायचा आहे हा गळा इथे ठेवायचा असा बरोबर आहे हा गळा ठेवल्याच्या नंतर काय करायचं आहे आधी इथून थोडीशी शिरा टाकून द्यायची ठीक आहे शिरा टाकायच्या नंतर काय करायचं याला व्यवस्थित करायचं व्यवस्थित करायच्या नंतर सेंटर पाहायचं नाही सेंटर समजलं ना टेप घ्यायचा टेप द्या कारण हा गळा तुमचा सटकायला नको किती आहे 19 म्हणजे आहे बघ आहे ना वाटत इथं पिन लावून टाका काय करायचं तुम्हाला वाटत तर पिन लावा आम्हाला लावाच लागेल ते. नाही लावा काहीच नाही पण समजा एवढा मोठा काही एवढा मोठा राहील ना चालेल ना घालून यायचं आहे जे शिवलेले गारमेंट घालून येतील नाही त्यांनी रेकॉर्डिंग चालू ना 50 रुपये फी लागेल त्यांना म्हणजे सबूत रेकॉर्डिंग चालू बोलतो ते दाखवणार घरच्यांना नाही पंजाबी घालू देत मग सर येऊन देणार क्लासमध्ये. मस्त मजा आहे. ज्याला घालू देत नाही त्यांना कशाला जाते क्लासमध्ये? नाही मला काय नाही म्हणत आमच्या घरचे सासरे काही नाही चालत घरचे काय नाही म्हणत मग तेच ना आमच्या घरचे बोलत पण मग सासू सासरे आहेत मग चालेल का माझ्या सासूबाई? इकडे नाही तर पण आमचे सासरे गल्लीतले बाया गल्लीतल्या काय आपण आता एवढंच राहिलं होतं म्हणा. फॅशन डिझायनिंग करताय ना म्हणून काहीच ना म्हणणार एवढंच म्हणणार लोक किती काही बोलले लक्ष द्यायचं नाही आपलं काम आपण करायचं बोलणारे बोलतील जेव्हा चांगलं वाटते तर ऑटोमॅटिक आपल्याकडेच येतील पहिले बोलतात एखादं चांगलं काम करत जा बिझनेस करा तुम्ही चांगला तसं तिथं हे नाही चुकलं आपलं थोडं चुकणार आहे टेन्शन घ्यायचं ह्या कोनवरती काय करायचं इथे बिलकुल कचके आपण बिलकुल कापून घ्यायचा आता हा कापड काय करायचं आपल्याला याला असं करायचं आहे असं करायचं आहे असं करायचं आहे असा कोण काढायचा आहे असं करायचं 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 आहे
कैची घ्यायची आहे आणि कैची बाहेर काढायची आहे. हे बघा निघाली कैची बाहेर. सगळं व्यवस्थित मोडी वगैरे जे आहे कोण वगैरे आहे काय केलं सगळं या कोण वगैरे व्यवस्थित आखून घेतलेले आहे. आखून घेतल्याच्या नंतर हा कापड कोणता कॅनव्हासचा कापड कॅनव्हासला असं जोडून घ्यायचा आहे. जोडलेला आहे या पद्धतीमध्ये कापडाला कापड जोडायचं आणि काय करायचं इथून. सर कॉल येतोय. कोणाचं आहे कोण आहे भाऊराव. कट करू. आणि काय करायचं याला भाऊराव कुटकर आहे का हम्म. उचल. आता तिकट झालं ते. पुन्हा कटकऱ्यानं मला शिवाय खाल्ला सध्याचे अँटी करप्शन ब्युरो चीप आहे ते बरं का. लक्षात घे कॉल कट करतो विचार करायचा कधी. हे बघा आपल्याला हे पाहिजे ना फिनिशिंग म्हणजे दिसते ना आपला कॉलर. एका बाजूला काय करायचं इथून थोड्या अंतरावरती शिवून घ्यायचं आहे. याला काय करायचं आपल्याला थोडं अवघड आहे मला. ठीक आहे एवढं शिवलं. आता काय करायचं याला ही जे कॉलर आहे त्या आता हिला काय करायचं आपल्याला प्रेस शिलाई टाकायची आहे. कोणती शिलाई टाकायची आपल्याला प्रेस. प्रेस शिलाईमध्ये कशी येईल कशी शिलाई येईल ह्या पद्धतीमध्ये. सरळ इझी कॉलर. दिसायला सुंदर दिसते बरं का. आणि जास्त करून ब्लाऊजला जास्त प्रकारे चालले जाते किंवा शरीरात जॉकेटला लावू शकता तुम्ही कॉलर. नाही शरीरात जॉकेट लावायचं तर लहान मुलाचा एखादा तुम्ही टॉप शिवला बरोबर आहे. लहान मुलं शर्टला किंवा लहान मुलाच्या जॉकेटला सुद्धा एक कॉलर लावू शकता. साडे 1 वाजला असं आता. फिनिशिंग येतं मी काय सांगतो तुम्हाला 5 मिनिटात तुमची फिनिशिंग कशी आली पाहिजे म्हणून. बरोबर हा जो कापड आहे कोडं खेटून चालला बिलकुल दाब जे आहे त्याला खेटून जात आहे म्हणून तुमची व्यवस्थित फिनिशिंग येत आहे. फिनिशिंगमध्ये काय टेन्शन नाही तुमचं आणि लगेच करता येते का. कटची नाही कोणत्या याची शिवायची असते तर या पद्धतीने शिवायचं. याला डबल जर टिप टाकतो म्हणून तुम्ही तर डबल टिप टाकू शकता. डबल टिप टाकू का चांगलं दिसतं. तसं काहीच नाही काय बरं का. ही जी शिलाई आहे ना ही पावडीचा ह्या भाग कोणता हा भाग आणि शिलाई खेटून जाते माझी आहे. हाय सेम शिलाई कमी जास्त आहे का नाही. एवढी जर तुम्ही व्यवस्थित शिलाई मारली तर कोणी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही 3 महिन्याची विद्यार्थी आहेत. तुम्हाला म्हणून का नाही तुम्हाला पहिल्यापासून चांगलं येतं. आणि ट्रेनिंग घेताना कसं कोणी असं म्हणलंही नाही पाहिजे की नवीन आहे म्हणून. नाही म्हणून 10 वर्षापासून शिकतो मला असं. फिनिशिंग भारी पाहिजे.
सांगताना 10 वर्षापासून शिवता म्हणायचं, नाही तर 15-16 वर्षापासून सांगू नका, नाही तर ते मी लहान होतो. बस मध्ये जायचं का? जी गाडी लवकर माहेरी पोहोचल ती गाडी पकडा फक्त. जी गाडी लवकर माहेरी पोहोचल ती पटकन पकडा म्हटलं. माहेरीस सासरी नाही का? सासरी तर आहेच ना. मला इकडे आणि तिकडे शेवटी मी इकडे चाललो. विचार केला 10 मिनिटं, पण जाऊ कुठं? मग विचार करत जाऊ, आपण इकडेच जाऊ. पुन्हा जर कोरोनाचं जर लाट आली तर पाठी तुमचं राहून जाईल. त्यावेळेस जरी कलर हायटर नाही समोरूनच सरनं डिझाईन मधून टाकलाय ना. कसं काही हे अशी कलर असे ते तरी पण सरनं कॉलर नाही लावली कसं काय? ही कलर त्याच्यानंतर डोक्यात टाकून व्यवस्थित दिसण्यासाठी. याला मग छान प्रकारे हा शिलाई करून घ्यायची. तशी नाही केली तरी बरोबर ना. ही बाजू घ्यायची आपल्याला. मग काही डिझाईन नाहीच पाहिजे नाही का? काय केलं, सेंटरला ठेवून दिलेलं आहे. बरोबर आहे. काय केलं, सेंटर